लग्न जीवनातील एक महत्त्वाचा सोहळा. आपल्या अपत्याचे 4 हात झाले की आईवडील एका जबाबदारीतून मुक्त होतात. आपल्या मुलीचं लग्न साधेपणानं का होईना पण चांगलं व्हावं असं कुणालाही वाटतं. पण गरीब आणि शेतकरी कुटुंबाला आपल्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसतो. गरीब असेल तर सावकाराकडून कर्ज काढून आयुष्यभर तो त्याची परतफेड करतो, तर शेतकरी जमिनीचा एकुलता एक तुकडा विकून टाकतो, नाहीतर शेवटी आत्महत्या करतो. गरिबी म्हणजे शाप अशी समजूत असणाऱ्या असंख्य गरीब कुटुंबांना लोकमंगल समूहानं सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून सुखाचे संसार देण्यात मदत केली. लोकमंगल फाउंडेशन गेली 8 वर्ष झालं हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजन करत आहे. यावर्षी देखील आज आपण पाहत आहोत इथं 170 जणांचं सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे समाजाचं जे दायित्व आहे हे लोकमंगल त्या दृष्टीने फेडण्याचा प्रयत्न करत आहे. जे समाजाने आज जे लोकमंगल परिवाराला दिलेलं आहे कुठंतरी एक परतफेड करण्याचा हा एक मोठा कार्यक्रम म्हणायला हरकत नाही. लोकमंगल फाउंडेशनचं आणखीन एक वैशिष्ट्य हे सर्वधर्मीय करत असताना 8ही विवाह सोहळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या धर्माचे जातीचे पंथाचे लोक इथं विवाहात सामील झालेले आहेत. या व्यतिरिक्त अपंग अंध मूक बधिर ह्या लोकांचा सुद्धा इथं विवाह झालेला आहे. लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याची पूर्वतयारी आणि समाजात असे उपक्रम कुणाला राबवायचे असतील तर त्यांना मार्गदर्शनासाठी लोकमंगल समूहाची ही अनमोल भेट. वधूवराचा विवाह निश्चित झाल्यानंतर लोकमंगल समूहाच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक अथवा आंध्र प्रदेशात सुद्धा वधूवराची नोंदणी केली जाते. नोंदणी करतेवेळी वधूवराचे आई वडील व नातेवाईक उपस्थित असणे गरजेचे असते. वधूवराकडून नाममात्र नोंदणी फी म्हणून घेतले जातात. नोंदणी करतेवेळी वधूवरांना व त्यांच्या आई वडील आणि नातेवाईकांना त्यांचा नोंदणी क्रमांक दिला जातो. हाच नोंदणी क्रमांक त्यांची ओळख म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. नोंदणीच्या दिवसापासून त्यांना त्याच क्रमांकाचा एक सेवकही दिला जातो. तो सेवक त्या वधूवरासोबत लग्न सोहळा पार पडेपर्यंत त्यांच्या सोबत राहतो. वधूवराच्या नाव नोंदणीनंतर लोकमंगल समूहाचे व्यवस्थापक मंडळ वधूवराचे वय, शिक्षण, शाळेतील वयाचे दाखले खरे आहेत की नाही, वधू किंवा वराचा दुसरा विवाह तर नाही ना, किंवा जोर जबरदस्तीने तर केले जात नाही ना, याची पूर्ण खात्री की लोकमंगल समूहातर्फे केली जाते. आणि नंतरच विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन त्या वधूवराची नोंदणी केली जाते. विवाह सोहळ्यापूर्वी प्रत्येक वधूवरास प्रत्येकी 200 लग्नपत्रिका लोकमंगल समूहामार्फत दिल्या जातात. विवाह सोहळ्यापूर्वी वधूवराचे कपडे, चप्पल, बूट यांची मापे घेतली जातात व ते सर्व तयार कपडे विवाह सोहळ्याच्या 4 दिवस अगोदर तयार असतात. विवाह सोहळ्यात येणाऱ्या वऱ्हाड मंडळींची, वधूवराचे नातेवाईक किंवा सोहळा पाहण्यास येणाऱ्या सर्वांसाठी सोहळ्याच्या दिवशीच्या जेवणाची तयारी 1 दिवसापूर्वीच केली जाते. लग्न सोहळ्यात किती नातेवाईक यावेत याचे काहीही बंधन नसते. अशा सर्व मंडळींची जेवणाची व्यवस्था ही लोकमंगल समूहातर्फे 1 दिवस अगोदरच केली जाते. आणि आम्हाला सांगण्यास आनंद वाटतो की लोकमंगल समूहातर्फे विवाह बंधनात अडकवण्यात आलेल्या जोडप्यांचं घटस्फोटाचं प्रमाण हे अत्यल्प आहे. लाखो लोकांची जेवणाची तारांबळ होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी केली जाते. जेवणासाठी प्रत्येक विभागामध्ये
एका व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. गोड पदार्थ अथवा भाजी, भात, चपाती अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग केले जातात. या ठिकाणी लक्ष भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. या ठिकाणी 4 हॉल आहेत. 4 हॉलच्या वर बॅरिगेटिंग आहे. किमान 1 किलोमीटर चालून आल्यानंतर हॉलमध्ये येता येतं, कारण तो एक व्यवस्थेचा भाग आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 4 हॉलमध्ये 1,500 स्वयंसेवक, जवळपास 15 गावचे तरुण मंडळाचे कार्यकर्ते, आमच्या मित्रमंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी येतात. 1,500 कार्यकर्ते ह्या 4 हॉलमध्ये झाडून काढण्यापासून पत्रवाळी देणे, अन्न वाढणे, पत्रवाळी उचलणे एवढी सगळी कामं या ठिकाणी मनापासून करतात. चपाती मऊ राहावी म्हणून संपूर्णपणे चपाती पाणी न वापरता दुधामध्ये केली जाते. लाखो चपात्या योग्य प्रकारे स्वच्छ जागेवर ठेवण्यात येतात आणि प्रत्येक विभागासाठी एक अशा स्वतंत्र व्यवस्थापकांची नेमणूक केली जाते. विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी वधूवराचे आगमन झाले की त्याची स्वागत कक्षामध्ये नोंदणी केली जाते. स्वागत कक्षामध्ये वधूवराच्या क्रमांकाचा सेवक हजर असतोच. त्याची ओळख म्हणून एक विशिष्ट प्रकारे टी शर्ट त्यांनी धारण केलेला असतो. असे टी शर्ट प्रत्येक विभागास वेगवेगळ्या रंगात सेवकास दिले जातात. त्या टी शर्टच्या रंगावरून त्याच्याकडे कोणते काम सोपवलेले हे समजण्यासही अतिशय सोपे होते. स्वागत कक्षामधून स्वयंसेवक त्याच्या क्रमांकाच्या वधूवरास घेऊन वधूवराचे साहित्य जिथे मिळते त्या विभागात घेऊन जातो. साहित्य वाटप विभागात वधूवराच्या क्रमांकाची एक मोठी बॅग असते. त्या बॅगमध्ये वधूवराचे कपडे, शालू, शाल, बूट, चप्पल, रुमाल आणि इतर लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या वस्तू असतात. त्याच्यानंतर वधूवरांना घेऊन सेवक मेकअप रूमकडे जातो. तिथे वधूवरांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी मेकअप रूमची व्यवस्था केलेली असते. त्यांच्या क्रमांकाच्या मेकअपमॅनकडेच त्यांचा मेकअप केला जातो. रुखवत विभागामध्ये वधूवराच्या क्रमांकाचे प्रत्येक क्रमांकानुसार नवीन संसार सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य दिले जाते. त्याच्यानंतर धार्मिक विधी पूजा केली जाते. त्यानंतर संपूर्ण वधूवरास लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं मान्यवरांकडून समुपदेशन दिलं जातं. आपलं पुढचं आयुष्य भरभराटीत जावं, आपली प्रगती व्हावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपला संसार सुखाचा व्हावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. दोघांचं मिळून स्वप्न साकार करण्यासाठी कशा कशाची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन आपल्या बरोबर सदैव राहणार आहे याची मी तुम्हाला आजपासून ग्वाही देतो. मी तुम्हाला विनंती करतो, आजपर्यंत जरी व्यसन करत असाल तर आज एक आपण शपथ घेऊ, आजपासून कुठल्याही व्यसनाला हात लावणार नाही. मित्रांनो, व्यसनामुळे तुमचं आरोग्य तर बिघडतेच. आरोग्य बिघडल्यामुळे स्वतः काम करण्याची ताकद राहू शकत नाही आणि त्याच्यामध्ये ताकद नसल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही, तुमची आर्थिक उन्नती होऊ शकत नाही आणि स्वतःची आर्थिक उन्नती नाही झाली तर राष्ट्र उभारणीसाठी आपण काही काम करू शकत नाही. माझ्या दृष्टीनं ही लोकमंगलची संपत्ती आहे. या संपत्तीचं जतन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मग तुमच्या कुठेही धक्का लागू नये, तुमचं आरोग्य नीट राहावं, तुमची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी लोकमंगल सदैव प्रयत्नशील राहणार आहे. तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. मी शेवटी फक्त तुम्हाला सप्तपदी सांगणार आहे. तिथं टाकणारी सप्तपदी वेगळी आहे, मी सांगतोय सप्तपदी वेगळी. ही 7 पावलं तुम्ही जरूर लक्षात ठेवा. पहिलं पाऊल टाकताना म्हणा सप्तपदी की आमच्या दोघांचं शिक्षण अर्धवट असेल, आम्ही ते पूर्ण करणार. पहिलं पाऊल. दुसरं पाऊल, मी कसलंही व्यसन करणार नाही. संसाराचा विस्फोट करण्याची ताकद व्यसनामध्येच असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या पोटी येणारी मुलगी तिचं स्वागत करू, मुलीचा जन्म देऊ. माझ्या कुटुंबातल्या सर्व वृद्धांचा मी चांगला सांभाळ करीन आणि वाईट संगत टाळणे. ही 7 पावलं प्रत्येकाने लक्षात ठेवावीत असं मी तुम्हाला आवाहन करतो. स्त्री आणि पुरुष हे दोघं जणही एकमेकांशिवाय अधुरे आहेत, एकमेकांशिवाय एकटे आहेत. जेव्हा जेव्हा मी हा विचार करते तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये एक भावना उमटते. ती भावना अशी आहे
की सगळे पुरुषांना आपण जर तो म्हटलं आणि सगळ्या स्त्रियांना जर आपण ती म्हटलं तर दोघांची शक्तीस्थळ पहा काय काय आहेत. तर तो मंत्र असेल तर ती पूजा आहे. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. गरिबीमुळे शिक्षणापासून दूर जाऊ नका. गरिबीमुळे आपल्याला एक संधी आहे की आपल्याला सोनं करता येतं, आपल्या जीवनाचा सोनं करता येतं. त्यामुळं कृपया आपल्या इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला जेवढे मुलं जन्माला येतील त्यांना शिक्षणापासून दूर ठेवू नका. त्यांना शिक्षणाच्या वाट्यावरती त्यांना शिकायचं असेल त्यांना शिक्षणाला तसंच पद्धतीने त्यांना शिकवत राहा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. समुपदेशनच्या वेळेत एकीकडे वऱ्हाडी मंडळींसाठी वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिर, सुजाण पालकत्व दालन, वैद्यकीय विभाग याचाही लाभ ही वऱ्हाडी मंडळी घेतात. वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण विभागात 4 ते 5 मोठ्या दालनांची सोय केली जाते. प्रत्येक दालनामध्ये मर्यादित पंक्तीनंतर दालनाला राखीव ठेवले जाते. त्या काळात त्याची स्वच्छता आणि देखरेख केली जाते आणि इतर दालनात त्यावेळी पंगत चालूच राहते. समुपदेशनात वधूवरांना मान्यवरांचे मनोगत सांगितले जाते. समुपदेशानंतर सर्व वधूवरांना जेवणासाठी जेवण विभागात आणले जाते. जेवणानंतर सर्व वधूवरांची सोलापूर शहरातून भव्य वरात काढली जाते. वरातीसाठी सोहळ्याच्या एका बाजूला प्रत्येक वधूवराच्या क्रमांकाचे एक वाहन, या प्रकारे सुमारे 200 वाहनं तयार असतात. प्रत्येक वाहनावर वधूवराचा क्रमांक असतो. सेवक वधूवर अशी त्या वाहनातून पुढे सोलापूर शहरातून वाजत गाजत वरात काढण्यात येते. आम्ही जसं नवरा नवरींचं जसं नोंदणी केली जाते की 1 नंबरला 1 नंबर 2 नंबर जसं तिथं जर आमची नोंदणी होते त्या पद्धतीनं त्या प्रकारेच आम्ही रिक्षाला सुद्धा तोच नंबर देतो की जे 1 नंबरची नोंदणी झालेली आहे तेच नवरा नवरी ह्या 1 नंबर रिक्षामध्ये बसणार. आणि जसं नंबर जसं जातील म्हणजे जसं आपले नंबर येत जातील तसं त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक रिक्षाला नंबर देतो. ही वरात वेगवेगळ्या दिशेने जाऊन एकाच ठिकाणी येते. त्यामुळे शहरातील ट्रॅफिक जामचा प्रश्नही सुटतो. वरातीनंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होते. वरातीवरून आल्यावर वधूवराचे पुष्पवृष्टीने स्वागत केले जाते. विवाहस्थळी प्रत्येक वधूवराच्या क्रमांकानुसार त्यांची विवाह विधीची पूजेची तयारी केली जाते. विवाह सोहळ्यामध्ये बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम असे अनेक वेगवेगळ्या धर्माचे वधूवर असतात. त्यांच्या क्रमांकानुसार त्यांची व्यवस्था व त्याला लागणारे साहित्य याची पूर्वतयारी केली जाते. प्रत्येक वधूवरांचा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार विधी पार पाडला जातो. हा विधी पार पडल्यानंतर लोकमंगल समूहातर्फे मंगळसूत्र व एक तुळशीचे रोप हे प्रत्येक वधूस भेट दिले जाते व नंतर मंगलाष्टकांना सुरुवात होते. मंगलाष्टका म्हणून तांदूळ किंवा धान्याचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे लाखो टन धान्याची नासाडी होत नाही. अशा सर्व सामाजिक गोष्टींचे भान ठेवत लोकमंगल समूहाचा उपक्रम हा अतिशय मोठ्या दिमाखात पार पाडला जातो. दरवर्षी होणाऱ्या लोकमंगल विवाह सोहळ्यात भाग घेण्यासाठी लोकमंगल समूहाच्या कोणत्याही कार्यालयाशी संपर्क साधा किंवा मुख्य कार्यालय सोलापूर इथे संपर्क साधावा.